प्रेक्षक मित्र हो नमस्कार. आज आपण बघणार आहोत कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये काय घडलं आहे. जर जी सपना असते ती चक्कर येण्याचं नाटक करते आणि रूममध्ये ती आलेली असते. त्या ठिकाणी ज्या मम्मी साहेब असतात ते पण येतात आणि म्हणतात, सपना तुझं बरं नाही का अजून? त्यानंतर सपना म्हणते बरं आहे बरं आहे. त्यानंतर मम्मी साहेब म्हणतात बाद झालं नाटक आता, आणि हे बघ त्या जयद्याला काही समजता कामा नाही, नाही तर त्याला लगेच डाऊट येईन तू नाटक करत होती म्हणून. त्यानंतर सपना म्हणते नाही नाही तुम्ही जा आता, मी व्यवस्थित झोपते. त्यानंतर मम्मी साहेबां त्या खाली निघून जातात आणि जी सपना असते ती रील बनवत असते, डान्स करत असते. जायदे येतो आणि तो पण नाचायला लागतो आणि म्हणतो, सपना तुला तर चक्कर आली होती न तू आता ठणाठणा नाचते, म्हणजे तू माझ्यासोबत खोटं बोलत होती का? त्यानंतर सपना बोलते नाही नाही मी नव्हते बोलत. त्यानंतर जायदा खूप ओरडतो आणि म्हणतो, हे बघ तू जर खोटं बोलत असली ना तर बघ. त्यानंतर सपना म्हणते की मला हे मम्मी साहेबांनी करायला लावलं होतं, ते मंजूला काम करायला लावायचं म्हणून. त्यानंतर मंजू किचनमध्ये काम करत असते, गणपतीचा प्रसाद बनवत असते आणि मम्मी साहेब डोकून बघत असतात की तिच्याकडून काहीतरी चुकलं पाहिजे याचीच वाट मम्मी साहेब बघत असतात. पण मंजू कसंबसं करत असते. तेवढ्यात त्याच्याकडून एक ताट तिथं सांडतं आणि पडतं आणि आवाज होतो आणि ती मंजू तोंडाला हात लावते. तेवढ्यात त्या ठिकाणी मम्मी साहेब येतात आणि म्हणतात, ए नेबरट तू काय आमचं घर घालायला निघाली का? आणि हे बघ तुझ्या ह्याच्याने होत नसेल ना तर झोप पड तिकडं. आणि हे बघ हे किती दिवस असं दुसऱ्यांच्या घरावर डोळा ठेवून राहणार आहे, आणि माझ्या पोरावर काय तू जादूटोणा केला आहे मला काही कळत नाही. तू तू लवकरात लवकर इथून निघ. थोडी जर लाज उरली असेल ना तर इथं अजिबात थांबू नको, इथून निघून जाशील तू. आणि माझं फार वाटोळं चालवलं आहे तू, होत नाही तर करते कशाला काम. अशा पद्धतीनं मम्मी साहेब मंजूला खूप बोलतात आणि त्या ठिकाणी जी मंजू असते ती खूप रडते आणि मंजू म्हणते, मम्मी साहेब चुकून झालं माझ्याकडून, माझी काही बी चूक नाही. माझ्याकडून गोळ्या औषधाच्या पावरनी माझ्याकडून थोडंसं हे झालं, दुसरं काही बी नाही. त्यानंतर मम्मी साहेब म्हणतात, नेबरट हे फक्त तुझा आमच्या प्रॉपर्टीवर डोळा आहे, त्यामुळेच तू इथं दडी देऊन बसली आहे, बाकीचं दुसरं काही बी नाही. त्यानंतर जी मंजू असते तिथून वर निघून जाते आणि मम्मी साहेब म्हणतात, सवी कवी बघितलं का कसं मी सापक्यान नीट केलं तिला, आता बघ आता कशी निघते या घराबाहेर. तर दुसरीकडं जी मंजू असते ती बॅग भरते आणि बॅग भरून ती म्हणते नको या घरामध्ये राहायला, आपलं इथून गेलेलंच बरं आहे. त्यानंतर ती रडत असते, बॅग भरत असते. तेवढ्यात पाठीमागून सत्य येतो आणि सत्य म्हणतो, ओ वाघमारे काय झालं, तुम्ही रडताय का आणि बॅग का भरताय, कुठं निघालाय तुम्ही मला सांगा बरं. त्यानंतर मंजू काहीही बोलत नाही. ती म्हणते, जो सत्य असतो मंजूला विचारत असतो, काय रे काय मंजू बोला ना तुम्ही काहीतरी. पण मंजू काहीच बोलत नाही आणि खाली निघून जाते बॅग घेऊन. त्यानंतर खाली येऊन सत्य विचारतो, मला सांगताल का कुणीतरी काय झालं या घरामध्ये, ह्या मंजू वाघमारे अशा का चालल्यात आणि रडताय का? त्यानंतर मम्मी साहेब म्हणतात, जात इथं जाऊ दे ना, तू कशाला अडवतोय सत्या. त्यानंतर जे प्रभाकर असतात ते म्हणतात, सत्या काय झालं आहे बघ, मंजू काय झालं आहे तुझं, तू रडती का? त्या ठिकाणी मंजू काहीही बोलत नाही. त्यानंतर ती म्हणते चला येते मी. त्यानंतर मम्मी साहेब तिचा राग करत असतात आणि तिला सत्याला पण म्हणतात, तू पण अडू नको सत्या, गप बस तू पण, जा तिथं जाऊ दे, चालली आहे ना ती, मग कशाला अडवतोय तिला. त्यानंतर जी मंजू असते ती बाहेर निघून जाते आणि सत्या म्हणतो, वाघमारे तुम्हाला झालं काय मला सांगा बरं, तुम्हाला काय झालं आहे नेमकं, मला या प्रश्नाचं उत्तर द्या, त्याशिवाय मी शांत बसणार नाही. पण त्या ठिकाणी जी मंजू असते ती म्हणते, आपल्या दोघांचा संबंध काय आहे सत्या, तुम्ही मला कोणत्या हक्काने अडवताय, मला एवढंच सांगा फक्त सत्या तू. त्या ठिकाणी सत्य म्हणतो, वाघमारे तुम्ही जाऊ नका, माझं ऐका. पण मंजू काही ऐकायला तयारच नसते. ती बॅग घेऊन बाहेर येते आणि अंगणामध्ये जो सत्य असतो मंजूचा हात पकडतो आणि म्हणतो, हे बघा वाघमारे, तुम्हाला मी इथून असं जाऊ देणार नाही, तुम्ही काही बी बोला. त्या ठिकाणी मंजू बोलते, तुम्ही कोणत्या अधिकाराने मला अडवताय आणि काय नातं आहे, मी तुमची बायको नाही, काहीच नाही, आणि या घराशी माझा काही संबंध नाही, मग मला कोणत्या अधिकाराने तुम्ही थांबवताय. त्या ठिकाणी सत्य म्हणतो, मैत्रीच्या अधिकाराने मी तुम्हाला थांबवतोय, एवढा तर अधिकार आहे ना माझा तुमच्यावर. त्या ठिकाणी मंजू म्हणते, नाही मी येते सत्या, आणि तसं पण या घरामध्ये कोणाला पण आवडत नाही मी इथं राहिलेलं, मग मी कशाला राहू. त्यानंतर जी मंजू असते ती बॅग घेऊन घराबाहेर जाते आणि मम्मी साहेबांना खूप आनंद होतो, कारण त्यांच्या डोक्यातच असतं काही करून त्यांनी अबरटला घराच्या बाहेर काढायचं. सत्य इतकं विनंती करूनही मंजू काही थांबत नाही. त्या ठिकाणी प्रभाकर राव मंजूला सांगतात, मंजू तू ऐक आणि हे बघ तू थांब,
कोणतीही गोष्ट संयमाने होत असते, त्यामुळे तुम्ही काहीतरी विचार करून हे करत जा. पण मंजू काही ऐकत नाही. सत्या आतमध्ये येतो आणि गणपतीजवळ प्रार्थना करत असतो. तेवढ्यात मंजू येते आणि सत्याचा हात पकडते आणि म्हणते, "सत्या, मी नाही गेले, आले तुझ्यासाठी." त्यानंतर सत्याला खूप आनंद होतो आणि सत्या म्हणतो, "बरं झालं तुम्ही आल्या. मी तुमचीच वाट बघत होतो. मला वाटलं होतं तुम्ही थांबताल इथं, पण तुम्ही नाही दम खाल्ला. तुम्ही लगेच निघाल्या." त्यानंतर सत्या मंजूला वर आपल्या रूममध्ये घेऊन येतो आणि या ठिकाणीच भाग संपतो. मित्रहो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या